ऑफकोर्स जागा शोधायचं, कारण बोरिनमध्ये स्टुडंटसाठी जागा शोधणं इज रिअली डिफिकल्ट. म्हणजे मी एवढं अप्लाय केलेलं आहे की आता खूप सारे रिजेक्शन ईमेल्स आणि याची सवय झाली आहे. इट्स नथिंग न्यू. फॉर 1 year ऑनलाईन आय हॅड टू पे 2.75 lakhs. मास्टर्स इन इंटरनॅशनल मॅनेजमेंटसाठी टोटल किती फीज आहे आणि हे सेल्फ स्पॉन्सर्ड आहे, लोन घेतले, कसं स्पॉन्सर करताय? ॲक्च्युली तशी फीज बघायला गेलं तर इफ यू आर डुईंग बोथ द इयर्स ऑन कॅम्पस इट इज वे टू मच. So it is something around 18,000 euros. But if you're doing it 1 year on campus and 1 year online, then it is different. For 1 year online, I had to pay 2.75 lakhs because there was some scholarship about 25,000 or something. And for the next year, I had to pay 680 euros, including the on-campus registration fee and everything. Challenges असा विचार करायला गेलं तर फर्स्ट ऑफ ऑल एक्झाम्स. Second of all, searching for a part-time job and a house. Like part-time search करणे आता याच्यामध्ये एवढं डिफिकल्ट झालेलं आहे जस्ट बिकॉज ऑफ द लँग्वेज. बाकीचं लाईक इफ यू सी युअर रेझ्युमे विच इज पोटेन्शियल इनफ अँड यू डोंट हॅव अ लँग्वेज, दे विल ऑब्व्हियसली प्रेफर समवन हू इज गुड विथ द लँग्वेज इज वेल. आणि त्याच्याऐवजी मग लाईक नाव आय हॅव बायलर्न्ड रिजेक्शन ईमेल्स. म्हणजे मी एवढं अप्लाय केलेलं आहे की आता खूप सारे रिजेक्शन ईमेल्स आणि याची सवय झाली आहे. इट्स नथिंग न्यू. आणि तुम्ही खूप साऱ्या जागेंवर खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीजमध्ये काम करू शकता. पार्ट टाईम असू दे, लाईक मिनी जॉब्स असू दे. तर आता जे युरो कप होतं त्याच्यामध्ये पण मी अप्लाय केलं होतं. सो असे खूप साऱ्या ॲप्लिकेशन्स तुम्ही सर्च करत राहता आणि मग तुम्हाला रिजेक्शन्स येत राहतात. तेव्हा तुम्हाला कसं मोटिवेटेड राहायचं हे एक चॅलेंज आहे. आणि दुसरी म्हणजे की ऑफकोर्स जागा शोधायचं, कारण बोरिनमध्ये स्टुडंटसाठी जागा शोधणं इज रिअली डिफिकल्ट. एस्पेशली तेव्हा जेव्हा तुम्हाला इथलं काहीच माहीत नसतं. देर इज नोबडी टू गाईड यू. तुम्हाला गाईड करणारं कोणीच नसतं. सो असे सगळे चॅलेंजेस. आणि एक्झाम्स किंवा युनिव्हर्सिटी ते तर आहेच. म्हणजे जेव्हा मी इंडियामध्ये होती तेव्हा पण आय यूज टू वर्क आणि मग एक्झाम्स सायमल्टेनियसली देत होती. बट ॲटलिस्ट इथे पार्ट टाईम प्लस एक्झाम्स दोन्ही मॅनेज करणं एक टास्क आहे. विजा कुठून लावलं तू? कोणतं VFS ना? मुंबई. जरा एक्सपिरियन्स शेअर कर ना फॉर फर्स्ट टायमर्स. कसं होतं, आत गेली, काय झालं, काय स्टेप्स होते? ॲक्च्युली मी 8th फ्लोअरवर गेली होती. तिथे सगळ्यात पहिले एंट्री करून टायमिंग दिलेलं असतं. त्याच्या 15 minutes आधी तुम्हाला आतमध्ये सोडतात आणि मग तुम्हाला वरती नेतात, तिथे बसवतात. मग तिथे खूप सारे काउंटर्स असतात. तुम्हाला तुमचे सगळे डॉक्युमेंट्स आहेत का नाही लाईक क्रॉस चेक करावे लागतात. आणि तिथे तुमचा टर्न येतो तेव्हा ते तुम्हाला बोलवतात. तुम्ही तिथे जायचं. तुम्ही सगळ्या डॉक्युमेंट्सचे 2-2 कॉपीज ॲटलिस्ट तिथे ठेवायचे आणि त्यांना सबमिट करायचे. आणि मी एक्स्ट्रा कॉपीज घेऊन गेली होती. सो मेक शुअर इफ यू गो तुम्ही पण एक्स्ट्रा कॉपीज घेऊन जावं, ताकी तिथे जाऊन काही जरी मिसप्लेस झालं तर ते ठेवता येईल. नंतर त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट केलं की आय थिंक फिंगरप्रिंट घेतात ते तुमचं आणि नंतर दे लेट यू गो. दे आर लाईक की मग ते म्हणतात की तुमच्या घरपोच विजा येऊन जाईल म्हणून. आणि तू रेग्युलर अपॉइंटमेंट घेतलेली की प्रीमियम लाऊंज घेतलेली? मी प्रीमियम लाऊंजची अपॉइंटमेंट घेतलेली. त्याच्यामध्ये तुम्हाला SMS सर्व्हिस आणि ईमेल्स पण भेटतात. त्याच्यामुळे जर तुम्हाला अपडेटेड राहायचं असेल तुमच्या विजाबद्दल तर ती एक सर्व्हिस तुम्हाला त्याच्यामध्ये भेटते. बरं. कोणाला SOP बनवायचं असेल तर काय टिप्स देईल तू त्यांना? SOP फर्स्ट ऑफ ऑल खूप साऱ्या लोकांना म्हणजे खूप मोठं टास्क वाटतं. कारण की मला पण जेव्हा लिहायचं होतं तर मी SOP ॲटलिस्ट 2-3 दिवस घेऊन बसली होती की मी आता त्याच्यामध्ये काय लिहू. बिकॉज यू गो ब्लँक. देर इज एव्हरीथिंग. सगळं काही तुम्हाला लिहायचं असतं त्याच्यामध्ये, पण तुम्ही ब्लँक जाता ऐन वेळेवर. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला सगळ्यात पहिले रिसर्च करावा लागेल स्वतःचा की तुम्ही त्याच्यामध्ये तुमचे सगळे क्वालिटीज तुम्हाला त्याच्यामध्ये नाही लिहायचे. तुम्हाला त्याच्यामध्ये फक्त असे सगळे अचीवमेंट्स आणि हे सगळं लिहायचं आहे ज्यांनी प्रोफेसर किंवा जे सिलेक्ट करणारे प्रोफेसर्स असतील ते क्युरियस होतील आणि दे वूड वॉन्ट टू गिव्ह यू एन अपॉर्च्युनिटी रीडिंग दॅट. तर वेगवेगळे पॅराग्राफ्स असतात. तर फर्स्ट पॅराग्राफमध्ये मे बी तुमचं इंट्रोडक्शन आणि तुमचं बॅकग्राऊंड असू शकतं. नॉट टू मच अबाउट की तुम्ही कुठून आले, बट लिटिल बिट प्रिसाईज अबाउट दॅट ऑल्सो. म्हणजे तुम्हाला का त्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे, व्हॉट इज स्पेशल अबाउट दॅट युनिव्हर्सिटी, हे सगळं पण तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता.
आणि एस्पेशली तुम्हाला लाईफमध्ये काय करायचं आहे त्याच्याशी तुमच्या युनिव्हर्सिटीचा कोर्स कसा अलाईन करतो ते पण तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता की याच्यामुळे मला हा कोर्स किंवा हे मास्टर्स करायचं आहे पुढे जाऊन. ॲडमिशन प्रोसेसमध्ये लेटर ऑफ रेकमेंडेशन द्यावं लागतं. तू किती दिलेली LOR? युजली मी जेवढे इंटर्नशिप्स केले माझे सगळे LORs मला भेटत राहिले आणि जे पार्ट टाईमचं आणि फुल टाईमचं पण लेटर होतं ते पण मिळालेलं. त्याच्यामुळे कुठे प्रॉब्लेम्स नाही आले कारण की जेव्हा पण मी इंटर्नशिप करायची मला सर्टिफिकेट मिळायचं आणि लेटर ऑफ रेकमेंडेशन मिळायचं विच इज इम्पॉर्टंट. जरी तुम्ही इंटर्नशिप्स नाही केले किंवा कुठे पण केले तर इफ यू आस्क देम की आय नीड अ लेटर ऑफ रेकमेंडेशन किंवा इवन लिंक्डइनवर तुम्हाला रेफरन्सेसमध्ये तुमचे सिनियर्स किंवा तुमचे टीम लीड्स तुम्हाला रेफर करू शकतात तर ते सगळं तुम्ही ॲड करू शकता. बरं. एका युनिव्हर्सिटीमध्ये विचार कर, फॉर एक्झाम्पल माझी प्रोफाईल एवढी स्ट्रॉंग नाही, ठीक आहे, आणि मला जर्मन युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय करून इकडे जर्मनीला यायचं आहे. व्हॉट ॲडवाईस डू यू हॅव फॉर मी? म्हणजे माझे स्कोर्स ओके आहे रे. सगळ्यात पहिला क्वेश्चन हेच येतं डोक्यात, राईट, की अरे माझा स्कोर तर 60 आहे, 65 आहे. मी जे व्हिडिओजमध्ये बघतो जे त्यांचे 75, 80, 95 लोक आहेत, पर्सेंटेजचे लोक आहेत, त्यांना काय बोलेल तू? डू दे स्टील स्टँड अ चान्स इन दिस कंट्री ऑर नो? डेफिनेटली मला असं वाटतं की इवन इफ यू वॉट एवर यू हॅव स्कोर्ड इन युअर ग्रॅज्युएशन अँड यू वॉन्ट टू गो पर्स्यू मास्टर्स देर इज सर्टन क्रायटेरिया की तुम्हाला कुठल्या कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये एंट्रन्स एक्झाम्स असतात किंवा आता जसं सम ऑफ द युनिव्हर्सिटीज दे कंडक्ट लाईक 10 ECTS एक्झाम्स अँड देन नंतर ते तुम्हाला ॲडमिशन देतात. तर त्याच्या बेसिसवर पण तुम्ही त्यासाठी अभ्यास करून या युनिव्हर्सिटीजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. आणि त्याच्या व्यतिरिक्त जरी तुम्हाला IELTS किंवा हे सगळे जे बाकीचे एक्झाम्स आहेत तुमचे डॉक्युमेंट्स पूर्ण आहेत, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही होणार याच्या पुढे, तर ते तुम्हाला ॲडमिशन देऊ शकतात. युनिव्हर्सिटीजकडे तेवढी अथॉरिटी असते की ते तुम्हाला ॲडमिशन देऊ शकतात.